काय करायचंय आपल्याला आता? सायन्स 1 ब्रिज कोर्स युनिट टेस्ट 1 ऑन ऍक्टिव्हिटीज 1 to 7 हे दिलेलं आहे. आता या ऍक्टिव्हिटीज आपण सगळ्या स्टडी केलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही काय काय स्टडी केलं? तर याच्यामध्ये तुम्ही फोर्स, त्याचबरोबर प्रेशर अँड प्रेशर असेल, फोर्स ही क्वांटिटी स्टडी केली. त्याच्यानंतर तुम्ही अजूनही ह्याच्यामध्ये कोणते कोणते बघितलेले आहेत? इलेक्ट्रिसिटी हे सुद्धा स्टडी केलेलं आहे. करंट, इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्यानंतर कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, त्याच्यानंतर सॉलिड स्टेट्स मध्ये पार्टिकल्सचे मध्ये डिस्टन्स कसं असतं, त्याचबरोबर लिक्विड स्टेट मध्ये कसं असतं, त्याच्यानंतर गॅशियस त्यांच्या प्रॉपर्टीज बघितल्या. म्हणजेच सबस्टन्सचं, मॅटरचं क्लासिफिकेशन ऑन फिजिकल बेसिस पण स्टडी केलं. आणखीन ऑन केमिकल बेसिस पण स्टडी केलं. केमिकल बेसिस मध्ये किती येणार आहेत टाइप्स, कसे असणार आहेत? मॅटर इज डिव्हायडेड इंटू 3 ग्रुप्स, एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स. त्याच्यामध्ये तुम्ही टाइप्स ऑफ कंपाऊंड्स बघितलं आणि टाइप्स ऑफ मिक्सचर्स सुद्धा स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून इलेक्ट्रिसिटी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स बघितला तुम्ही. पोटेन्शियल डिफरन्स हा कशासाठी गरजेचा असतो? तर इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होण्यासाठी, कंडक्टिंग वायर मधून इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होण्यासाठी कशाची गरज असणार आहे? तर पोटेन्शियल डिफरन्सचा, त्या वायरच्या अक्रॉस 2 एंड्सला असलेलं पोटेन्शियल डिफरन्स हे असेल तरच इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत? एकाच दिशेने फ्लो होणार आहेत. इलेक्ट्रॉन्सचा फ्लो हा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असतो आणि करंटच्या फ्लोची डायरेक्शन काय असते? फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल असते. हे बघितलं. त्याच्यानंतर तुम्ही प्रेशर इन सॉलिड, प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड्स किंवा प्रेशर ऑफ सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे तिन्ही स्टडी केलेलं आहे. लिक्विड्स सुद्धा काय करणार आहेत? प्रेशर एक्झर्ट करणार आहेत. प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड, प्रेशर एक्झर्टेड बाय सॉलिड्स आणि प्रेशर एक्झर्टेड बाय गॅसेस हे तुम्ही याच्यात स्टडी केलेलं आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला आता इथं काय करायची आहे? युनिट टेस्ट दिलेली आहे. ती युनिट टेस्ट बघायची आहे. आता त्या युनिट टेस्ट मध्ये तुम्ही जे बघितलेलं आहे ते शिकलाय त्या ऍक्टिव्हिटीज वरतीच आहे. फक्त आता मी त्याचे आन्सर्स दिलेले नाही आहेत, पण मी थोडक्यात तुम्हाला ती डिस्क्राईब करणार आहे. मग आता याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे तुम्हाला? आयडेंटिफाय हु एम आय, मी कोण आहे? मग त्याच्यामध्ये बिकॉज ऑफ मी इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्टिंग वायर ऑफ इलेक्ट्रिक सर्किट आर सेट इन मोशन. माझ्यामुळं काय होणार आहे? तर जे काही कंडक्टिंग वायर मध्ये असलेले फ्री इलेक्ट्रॉन्स हे काय होणार आहेत? मोशन मध्ये गतिमान होणार आहेत. ते इलेक्ट्रॉन्स त्यांना एक गती मिळणार आहे, म्हणजेच ते फिरणार आहे. कंडक्टिंग वायर मधून इलेक्ट्रॉन्स फिरणार आहेत आणि माझ्यामुळे ते फिरतात. मग कोण इसेन्शियल आहे त्याच्यासाठी? तर पोटेन्शियल डिफरन्स. कोणामुळे होणार आहे हे? पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यानंतर पुढचं काय आहे? बिकॉज ऑफ मी द आयर्न नेल स्टिक टू मॅग्नेट. माझ्यामुळं आयर्न नेल्स हे मॅग्नेटला काय होतात? स्टिक होतात. मग मॅग्नेटमध्ये कोणती प्रॉपर्टी आहे? तर कोणता फोर्स आहे त्यांच्यामध्ये? बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आयर्न हा कोणता सबस्टन्स आहे? मॅग्नेटिक सबस्टन्स. मॅग्नेटिक सबस्टन्सेस आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट. मॅग्नेटनं जो काही फोर्स अप्लाय केलेला आहे आयर्न वरती त्याला काय म्हटलंय? मॅग्नेटिक फोर्स. म्हणून इथं काय म्हणणार तुम्ही? मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स मुळे काय होणार आहे? आयर्न नेल्स गेट अट्रॅक्ट टुवर्ड्स मॅग्नेट. त्याच्यानंतर आय हॅव प्रॉपर्टी ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. माझ्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल्स या दोघांच्या प्रॉपर्टीज आहेत. मग त्याला काय म्हटलेलं आहे? मेटॅलॉइड्स. काय म्हटलेलं आहे? मेटॅलॉइड. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय दाखवलेली आहे? इलेक्ट्रॉनिक ऍटम दाखवलेला आहे. कोणत्या एलिमेंटचा ऍटम आहे तो? तर इथं नेम दिलेला आहे Na. म्हणून व्हॉट इज द नेम ऑफ एलिमेंट? त्याचं नेम काय आहे? सोडियम. कोणतं नेम आहे? सोडियम. त्याच्यानंतर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स डज दिस एलिमेंट हॅव. आता याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? तर इथं बघा सोडियम हा न्यूक्लियस आहे सोडियमचा. न्यूक्लियस मध्ये जे पार्टिकल्स असतात त्यांना काय म्हणतो आपण? तर प्रोटॉन्स आणखी न्यूट्रॉन्स. न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतो
आणि न्यूक्लियसच्या बाहेरचा हा जो रिजन आहे याला म्हटलं एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन. आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन मध्ये काय आहेत तर पाथ ऑर्बिट आहेत किंवा शेल्स, आणखीन काय आहे फ्री स्पेस सुद्धा प्रेझेंट आहे, रिकामी जागा. आणखीन काय आहेत ऑर्बिट्स किंवा शेल्स इन विच इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. मग सोडियमचा ऍटम आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि थर्ड शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. मग टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत इथे 2 + 8 + 1 म्हणजे किती येणार आहेत 11 इलेक्ट्रॉन्स. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन सोडियम 11 इलेक्ट्रॉन्स. आता व्हॉट इज द नेम ऑफ सेकंड शेल. आता शेल्सला नेम्स कसे देत असतात, शेल्सला नेम्स हे न्यूक्लियसच्या जवळचा जो शेल असतो, हे समजा न्यूक्लियस असेल, न्यूक्लियस मध्ये काय असतात प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स असतात. न्यूक्लियसच्या जवळचं शेल जे असतं पहिलं शेल त्याला म्हणतात के शेल. त्याच्यानंतर दुसरं शेल त्याला काय म्हटलेलं आहे के नंतर काय येणार आहे एल, त्याच्यानंतर कोणतं असणार आहे एम, त्याच्यानंतर एन, असे हे शेल्सचे नेम्स आहेत. आता जे फर्स्ट शेल असतं त्याची एनर्जी जी असते ती एनर्जी सगळ्यात कमी असते आणि जसजसं शेल्सची संख्या वाढत जाते तशी एनर्जीची लेवल सुद्धा काय होते इन्क्रीज होत जाते. ते सुद्धा तुम्ही आताच्या झालेल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये स्टडी केलंय. मग आता त्याच्यानंतर इथं तुम्हाला व्हॉट इज द नेम ऑफ सेकंड शेल, मग काय येणार आहे सेकंड शेलचं नेम एल. आता हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द सेकंड शेल. सेकंड शेल मध्ये SHELL नीट करा स्पेलिंग. सेकंड शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत तर प्रत्येक शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट करण्याची एक कपॅसिटी असते. पहिल्या शेल मध्ये म्हणजे तिथं नंबर ऑफ शेल्स एन स्मॉल एन काय रिप्रेझेंट करणार आहे नंबर ऑफ शेल्स. मग शेल्सची संख्या 1 2 3 4 असेल तर त्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होणार आहेत त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट इन वन शेल इन द शेल इज गिवन बाय काय आहे n2n². काय येणार आहे 2n². जर n ची व्हॅल्यू 1 घातली आपण इथं तर 1 चा स्क्वेअर 1, 2 × 1 2. म्हणून फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात 2 इलेक्ट्रॉन्स असतात. आता दुसऱ्या शेल मध्ये n ची व्हॅल्यू किती येणार आहे 2. n = सेकंड शेल मध्ये n ची व्हॅल्यू 2. या फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू जर आपण घातली 2, 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 2 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि 4 2 जा 8. म्हणून सेकंड शेल हॅव capacity to hold electrons. How many electrons can be hold 8 electrons. It has 8 can hold 8 electrons. सेकंड शेल किती इलेक्ट्रॉन्स होल्ड करणार आहे 8 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर विच टाइप ऑफ मिक्सचर इज लिंबू सरबत. राईट द कंपोनंट्स ऑफ लिंबू सरबत. आता लिंबू सरबत हे एक्झाम्पल आहे मिक्सचरचं. मग आता कोणतं मिक्सचर आहे हे आता लिंबू सरबत मध्ये आपल्याला 2-3 फेजेस झालेले दिसतात का वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये जर आपण मडी वॉटर घेतलं तर थोड्या वेळानं सेटल जर झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला खालच्या बाजूला माती सेटल झालेली दिसते. नंतर काही त्याच्यामध्ये असलेले हलके कण असतील ते मध्ये काय होणार आहेत तरंगत राहणार आहेत, काही वरच्या बाजूला येणार आहेत, काही इन बिटवीन लिक्विड तरंगत राहणार आहेत, सस्पेंड होऊन राहणार आहेत. मग असं काय आपल्याला लिंबू सरबत मध्ये दिसणार आहे का तर त्याच्यामध्ये जे काही साखर आहे, पाणी आहे, साखर आहे, मीठ आहे, आणखीन लिंबूचा रस, हे सगळे त्याच्यामुळं होमोजिनियस मिक्सचर तयार होणार आहे. कोणता टाइप आहे मिक्सचरचा होमोजिनियस मिक्सचर. मग त्याचे कंपोनंट्स कोणते आहेत तर त्याचे कंपोनंट्स आहेत सॉल्ट, शुगर, लेमन ज्यूस. त्याच्यानंतर अजूनही काय आहे वॉटर, हे त्याचे काय येणार आहे डिफरंट कंपोनंट्स. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन कोणता आहे फाइंड द ऑड वन आउट. मग इथं दिलेलं सॉल्ट, सोडा, कॉटन, ब्ल्यू विट्रॉल. ब्ल्यू विट्रॉल म्हणजेच कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेटचा कलर काय असतो ब्ल्यू, त्याला कॉपर सल्फेट म्हटलं जातं किंवा त्याचं कॉमन नेम काय आहे ब्ल्यू विट्रॉल. मग आता ह्याच्यामध्ये सॉल्ट, सोडा, बेकिंग सोडा, सॉल्ट, सोडियम क्लोराईड. बेकिंग सोडा काय आहे तर म्हणजे सोडा म्हणजे बेकिंग सोडा असेल तर सोडियम बायकार्बोनेट, वॉशिंग सोडा असेल तर सोडियम कार्बोनेट. म्हणून हे जे आहेत
म्हणजे सॉल्ट असेल, सोडा असेल आणि ब्ल्यू विट्रॉल हे कसले कंपाऊंड्स आहेत, तर हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. कसले कंपाऊंड्स आहेत हे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि कॉटन हा त्याच्यामधला काय आहे, डिफरंट आहे. कॉटन मध्ये सेल्युलोज हे कंपाऊंड असतात, सेल्युलोज. आणि हा कसला कंपाऊंड आहे, हा ऑर्गॅनिक आहे. म्हणून डिफरंट कोणता असणार आहे, कॉटन हा डिफरंट येणार आहे. त्याच्यानंतर सोडियम, झिंक, क्लोरीन, कॅल्शियम. तर सोडियम, झिंक, क्लोरीन आणि कॅल्शियम याच्यामध्ये सोडियम हा काय आहे, सोडियम, झिंक आणि कॅल्शियम हे मेटल्स आहेत. आणि क्लोरीन हा काय आहे, नॉन मेटल आहे, गॅशियस स्टेट मध्ये आहे. हे तिन्ही सॉलिड स्टेट मध्ये आहेत. क्लोरीन गॅस आहे आणि हा गॅशियस स्टेट मध्ये आहे. त्याचबरोबर हे तिन्ही इतर मेटल्स आहेत आणि सोडियम हा, क्लोरीन हा काय आहे, नॉन मेटल आहे. म्हणून यांच्यामध्ये ऑड कोणता येणार आहे, क्लोरीन. त्याच्यानंतर तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग टेबल. त्याच्यामध्ये द बायसिकल इज मोशन, is in motion, the bicycle is in motion, though paddling is stop. सायकल आपण पॅडल करायचं थांबवलं तरी सुद्धा सायकल कशी असते, मोशन मध्ये असते. म्हणजे तो इनर्शियाचा कोणता टाईप आहे, तर इनर्शिया ऑफ मोशन. कोणता टाईप येणार आहे, इनर्शिया ऑफ मोशन. त्याच्यानंतर अ स्टोन केप्ट ॲट वन प्लेस डू नॉट मूव्ह. एक स्टोन आहे आणि तो एका बाजूला ठेवला, तो मूव्ह होत नाही, स्वतःहून तो मूव्ह होत नाही. म्हणजे त्याचे कोणता टाईप आहे इनर्शियाचा, तर इनर्शिया ऑफ रेस्ट. कोणता असणार आहे, इनर्शिया ऑफ रेस्ट. आता इथं तुम्हाला एक फिगर दिलेली आहे. तर फॉलोइंग ऍक्टिव्हिटी शोज द फोर्स एक्झर्टेड ऑन द वुडन प्लॅंक अँड कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू इज शोन. कॉन्टॅक्ट एरिया, तर एक वुडन प्लॅंक आहे, ह्या सपोर्ट आहेत हे दोन, त्या सपोर्ट वरती एक वुडन प्लॅंक म्हणजे लाकडी फळी ठेवली आहे आणि त्याच्यावरती बुक्स ठेवलेले आहेत. मग त्या बुक्सचा कॉन्टॅक्ट हा वुडन प्लॅंकला होणार आहे. आणि मग इथं तुम्हाला काय असणार आहे, तर एरिया, सरफेस एरिया म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये पुस्तक आणखीन फळी यांचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट हा इथं किती आहे आणि या फिगर मध्ये किती आहे हे लक्षात येतं. मग आता राईट द कन्क्लुजन ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. काय कन्क्लुजन कराल तुम्ही, तर इथं जे बुक्स आहेत ते कसे आहेत, इथं कॉन्टॅक्ट एरिया जो आहे, द कॉन्टॅक्ट एरिया ऑफ बुक्स अँड वुडन प्लॅंक इज ग्रेटर. इथं प्रत्येक पुस्तक वेगवेगळं ठेवलंय म्हणजे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि म्हणून हा जो काही 4 बुक्सचं वेट आहे ते मोठ्या एरियावरती एक्झर्ट होणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, तिथं लेस प्रेशर एक्झर्ट होणार आहे. प्रेशर जे आहे, प्रेशर डिपेंड्स अपॉन अप्लाइड फोर्स किंवा फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया, त्याला म्हटलेलं आहे प्रेशर. मग या फिगर मध्ये काय लिहिता येणार आहे तुम्हाला, द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द बुक अँड वुडन प्लॅंक इज ग्रेटर, therefore less pressure is exerted. Less pressure is exerted, therefore the wooden plank remains straight. So the wooden plank remains straight, it do not bends. But in second figure काय होतंय, the books are kept one above the other. Books are kept one above the other and therefore the area of contact of books and wooden plank is decreased and the total weight of 4 books is acting on less area. आता जो काही फोर्स आहे, बुक्सने अप्लाय केलेला फोर्स म्हणजे काय असणार आहे, त्या पुस्तकांचं वजन. मग 4 पुस्तकांचं वजन ह्या छोट्या एरियावरती एक्झर्ट केल्यामुळं ग्रेटर प्रेशर इज एक्झर्टेड अँड ड्यू टू दिस द वुडन प्लॅंक बेंड्स. ती वुडन प्लॅंक काय होते, बेंड होते. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या, प्रेशर ग्रेटर कुठं असणार आहे, when the force acting on less surface area, smaller surface area. If the force is acting on smaller surface area, then the pressure is greater, and the force acting is on greater surface area, then the pressure is smaller. कळलं इथं. इथं ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला काय लक्षात येतं,
आता ह्या दोन्हीकडं ह्या वुडन प्लॅंक वरती ऍक्ट होणारा फोर्स जो आहे, फोर्स म्हणजे त्या पुस्तकांचं वजन. इथं 4 पुस्तकं आहेत, इथं सुद्धा 4 पुस्तकं आहेत. म्हणजे या वुडन प्लॅंक वरती एक्झर्ट होणं, फोर्स अप्लाय होणारा फोर्स हा दोन्हीही ऍक्टिव्हिटीज मध्ये सेम आहे. पण काय फरक आहे दोन्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये? इथं ह्या फर्स्ट मध्ये दिस फोर्स इज ऍक्टिंग ऑन ग्रेटर एरिया, and in the second activity the force is acting on smaller area. Therefore in the second case more pressure is exerted on the wooden plank, and in the first case less pressure is exerted. लक्षात आलंय? मी हे जे सांगितलंय ते रिवाइज करा, ऐका आणि याचा आन्सर तुमच्या भाषेमध्ये लिहा. कळलेलं आहे? आता आपल्याला पुढचा जो आपला भाग आहे आणि तो कोणता बघायचा आहे, तर पुढचा पार्ट कोणता आहे, याच्यामध्ये रेणुसूत्र म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला, व्हॅलन्सी हे बघायचंय. आणि ह्याच्यासाठी कोणता आहे, द्रव्यांचे, जो तुमचा लास्ट 6th लेसन आपण बघितला, कंपोजिशन ऑफ मॅटर, त्याच्यामधला नेक्स्ट पार्ट. तुम्ही टाइप्स ऑफ कंपाऊंड्स बघितले, टाइप्स ऑफ मिक्सचर्स बघितले, आणि आता तुम्हाला काय बघायचं आहे, पुढचा भाग, आणि तो कोणता आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युले अँड व्हॅलन्सी. मॉलिक्युलर फॉर्म्युलेज अँड व्हॅलन्सी हा भाग तुम्हाला आता बघायचा आहे. आता याच्यामध्ये बघा कुठे दिलेला आहे तो, आता हा पार्ट तुम्ही बघितलेला आहे, टाइप्स ऑफ मिक्सचर्स बघितलेला आहे. आता इथं तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलेलं आहे, आयर्न फिलिंग्स घेतलेले आहेत आणि सल्फर पावडर दुसऱ्या डिश मध्ये घेतलेली आहे. त्याच्यानंतर दोघांचे पण कलर बघायचे आणि नंतर त्याच्यावरनं हॉर्शो मॅग्नेट मूव्ह करायचं आहे. काय केलेलं आहे, हॉर्शो मॅग्नेट मूव्ह केलेलं आहे. मग जर आयर्न फिलिंग्स वरून जर आपण मॅग्नेट, आयर्न फिलिंग्स म्हणजे काय असणार आहे, लाकडा आयर्नचा लोखंडाचा किस, त्याच्यावरनं जर हॉर्शो मॅग्नेट जर आपण फिरवलं तर काय होणार आहे, आयर्न फिलिंग्स त्या मॅग्नेटला अट्रॅक्ट होणार आहेत. पहिल्यांदा आयर्न आणि सल्फर यांचं मिक्सचर केलं, कळलंय, आणि त्या मिक्सचर त्या डिश मध्ये जे काही मिक्सचर आहे, आयर्न फिलिंग्स आणि सल्फर पावडर असेल, त्यांच्यामध्ये काय फिरवायचं आहे, हॉर्शो मॅग्नेट फिरवलं तर काय दिसणार आहे तुम्हाला, आयर्न फिलिंग्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द मॅग्नेट. हॉर्शो मॅग्नेटला सल्फर अट्रॅक्ट होणार नाही. आता सल्फरचा कलर काय असतो, इथं तुम्हाला कलर लिहायचा आहे. आयर्नचा कलर काय लिहाल, ग्रे कलर, ब्लॅक ग्रे कलर किंवा रेडिश ब्राऊन कलर आयर्न, ग्रे कलर आयर्न लिहा, आणि सल्फरला येलो कलर असणार आहे. आता ज्या वेळेला या डिशला आपण पहिल्यांदा डिश मध्ये घेतलंय आणि नंतर जर आपण त्यांना हीट केलं, कशाला हीट करायचं आहे, द मिक्सचर ऑफ आयर्न फिलिंग्स अँड सल्फर, याला जर हीट केलं तर हीट केल्यामुळं तिथं केमिकल रिॲक्शन होणार आहे आणि एक नवीन पदार्थ तयार होणार आहे, फेरस सल्फेट. कोणता पदार्थ तयार होणार आहे, फेरस सल्फेट, आणि त्या फेरस सल्फेटचा कलर ब्लॅक असणार आहे. येलोइश ब्लॅक कलरचं काय होणार आहे, एक कंपाऊंड फॉर्म होणार आहे. वेन आयर्न फिलिंग्स अँड सल्फर आर हीटेड, अ केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस. आणखीन न्यू कंपाऊंड इज फॉर्म, आणि कोणता कंपाऊंड फॉर्म होणार आहे, फेरस सल्फेट, FeS फॉर्म होणार आहे. आणि या FeS च्या जवळ जर तुम्ही हॉर्शो मॅग्नेट नेलं तर तो आयर्न सल्फाइड हॉर्शो मॅग्नेटला अट्रॅक्ट होणार नाही. मग इथं कंपाऊंड मध्ये काय असतं, कंपाऊंड मध्ये कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्सच्या प्रॉपर्टीज चेंज होतात, त्या रिटेन होत नाहीत. मग आणि मिक्सचर मध्ये कॉन्स्टिट्युएंट कंपोनंट्सच्या प्रॉपर्टीज रिटेन होत असतात, तशा कंपाऊंड मध्ये होत नाहीत. त्याचं हे दुसरं एक्झाम्पल. हे एक्सप्लेन करताना मी तुम्हाला वॉटर आणि वॉटरचे कंपोनंट्स कोणते आहेत, ऑक्सिजन आणखीन हायड्रोजन, याचं एक्झाम्पल दिलं होतं. त्याच्यानंतर सॉल्ट, जे आपण जेवणामध्ये घेतो ते कॉमन सॉल्ट, ह्याचे कंपोनंट्स कोणते आहेत, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स सोडियम आणखीन क्लोरीन. सोडियम आणि क्लोरीनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच प्रॉपर्टीज सोडियम क्लोराईड मध्ये दिसत नाहीत. तसंच इथं होणार आहे. आयर्न आणखीन सल्फरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, आयर्न अट्रॅक्ट टुवर्ड्स मॅग्नेट, त्याच्यानंतर पण आयर्न सल्फाइड डू नॉट अट्रॅक्ट टुवर्ड्स मॅग्नेट, हे येणार आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला
मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि व्हॅलन्सी काय आहे हे बघायचं आहे. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला कोणताही कंपाऊंड दिला की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा लिहायचा, त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला रॅडिकल्स असतात ते माहिती झाले की आपल्याला त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज लिहायला येतात. आणि हे डीप तुम्हाला आता 9th मध्ये होणार आहे, वेगवेगळे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज कसे लिहायचे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा वॉटर इथं दिलेलं आहे, हायड्रोजन क्लोराईड, मिथेन आणि मॅग्नेशियम क्लोराईड. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर काय आहे, H2O. हायड्रोजन क्लोराईड हायड्रोक्लोरिक ऍसिडचं काय आहे, त्यालाच हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हटलं जातं. HCl मिथेन CH4, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. हे मॉलिक्युलर फॉर्म्युले. द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स वॉटरचे कोणते आहेत, हायड्रोजन आणखीन ऑक्सिजन. हायड्रोजन क्लोराईडचे कोणते आहेत, हायड्रोजन आणखीन क्लोरीन. त्याच्यानंतर मिथेनचे काय आहेत, कार्बन आणखीन हायड्रोजन. आणि मॅग्नेशियम क्लोराईडचे कोणते आहेत, तर मॅग्नेशियम अँड क्लोराईड, क्लोरीन. आता त्यांचे ऍटम्स लिहायचे आहेत. हायड्रोजनचे, याच्यामध्ये हायड्रोजनचे ऍटम्स 1, क्लोरीनचा 1, याच्यामध्ये कार्बनचा ऍटम 1, हायड्रोजनचा ऍटम 4. मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये मॅग्नेशियमचा ऍटम 1 आणि क्लोरीनचा 2. मग हा मॉलिक्युलर फॉर्म्युला जेव्हा तयार होतो त्यावेळेस असंच का कॉम्बिनेशन होत असतं, तर मग असं कॉम्बिनेशन किंवा हा मॉलिक्युलर म्हणजे ह्या वॉटरच्या मॉलिक्युलमध्ये 2 हायड्रोजनचे ऍटम्स आणि एकच हायड्रोजन ऑक्सिजनचा ऍटम असं का असतं, तर हे कशावरती डिपेंडंट असतं, त्यांच्या व्हॅलन्सीवरती. जे कंपोनंट्स, जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स केमिकली कंबाईन होणार आहेत कंपाऊंड फॉर्म होण्यासाठी तर त्यांची व्हॅलन्सी किती आहे, त्या व्हॅलन्सीवरून काय होणार आहेत, केमिकल बॉन्ड्स तयार होणार आहेत. आणि त्या व्हॅलन्सीवरून किती ऍटम्स एका इलेमेंट्सचे, म्हणजे किती ऍटम्स बरोबर तो इलेमेंटचा ऍटम कंबाईन होतो हे ठरवलं जातं. आता ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे म्हणून तो हायड्रोजनच्या 2 हायड्रोजन ऍटम बरोबर कंबाईन होऊ शकणार आहे, कारण हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1, ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2. म्हणून ऑक्सिजन हा 2 हायड्रोजन ऍटम्स बरोबर कंबाईन होणार आहे. म्हणजेच व्हॅलन्सी म्हणजे काय आहे, तर व्हॅलन्सी हा एक नंबर असतो. आणखीन कुठला नंबर आहे, तर ॲबिलिटी टू फॉर्म म्हणजे त्या ॲटमची दुसऱ्या ॲटम बरोबर, दुसऱ्या इलेमेंट बरोबर कंबाईन होण्याची जी कपॅसिटी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, व्हॅलन्सी. मग द ॲबिलिटी of joining to another atom with a chemical bond. This ability is indicated by a number and this number is called as valency. Valency म्हणजे काय असणार आहे, तर valency of an element ही कॉन्स्टंट असते. The combining power of an element, the combining power of an atom is called as, element of atom is called as valency. Valency कशाला म्हटलेलं आहे, इलेमेंटच्या ऍटमची दुसऱ्या इलेमेंट किंवा दुसऱ्या ऍटम बरोबर कंबाईन होण्याची जी पॉवर आहे, कपॅसिटी आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, व्हॅलन्सी. आणि व्हॅलन्सी हा काय असतो, एक नंबर असतो. मग आता व्हॅलन्सी आपल्याला डिटरमाइन करता येते. आणि इथं तुम्हाला फॉर्म्युले, केमिकल फॉर्म्युलेज, हायड्रोजन फॉर्म्ड बाय हायड्रोजन विथ अदर एलिमेंट्स आर गिवन बिलो. आणि तुम्हाला त्यांच्या व्हॅलन्सीज किंवा काय बघूयात आपण. आता इथं काय दिलेले आहेत, कंपाऊंड्स दिलेले आहेत. हायड्रोजन हा इतर इलेमेंट्स बरोबर फॉर्म झालेली, हायड्रोजन ह्या इलेमेंटचं इतर इलेमेंट बरोबर कॉम्बिनेशन किंवा कंपाऊंडचे फॉर्म्युलेज इथं दिलेत. हायड्रोजन क्लोराईड, वॉटर, हायड्रोजन सल्फाइड, त्याच्यानंतर NH3 अमोनिया, HBr हायड्रोजन ब्रोमाइड, HI हायड्रोजन आयोडाइड, NaH म्हणजे काय असणार आहे, NaH म्हणजे सोडियम हायड्रेट. आता ह्याच्यामध्ये CH4 म्हणजे काय असणार आहे, मिथेन, हे दिले. मग आता ह्याच्यामध्ये हायड्रोजन जर बघितला, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स प्रत्येकाचे इथं लिहिलेले आहेत. आणि आता जर हे सगळं ऑब्झर्व केलं तर आपल्याला हायड्रोजनची व्हॅलन्सी काय असते, हायड्रोजनची व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. व्हॅलन्सी, हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1 असते. आता द नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म्ड बाय X विथ हायड्रोजन, एक्स म्हणजे काय असणार आहे, तो इलेमेंट, दुसरा घेतलेला इलेमेंट हा कशानं डिनोट केलेला आहे, एक्स न डिनोट केलाय. मग नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म्ड बाय एक्स विथ हायड्रोजन, इथं किती बॉन्ड झालेले आहेत तयार,
H आणखीन Cl मध्ये 1 बॉन्ड. त्याच्यानंतर इथं ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये किती बॉन्ड्स झालेले आहेत? 2 बॉन्ड्स तयार झालेले आहेत. आता सल्फर आणि हायड्रोजन मध्ये 2 केमिकल बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत. इथं नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये 3 केमिकल बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत. त्याच्यानंतर हायड्रोजन आणखीन Br म्हणजे X म्हणजे काय आहेत? तर ClOS N Br हे जे आहेत एलिमेंट्स ते म्हणजे काय आहेत? X. आणि किती बॉन्ड्स फॉर्म झालेले आहेत ते काय लक्षात येणार आहेत? इथं 1 बॉन्ड फॉर्म होणार आहे, इथं 2 बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत, इथे सुद्धा 2 बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत, इथं 3 बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत, 1 परत इथे 1, त्याच्यानंतर NaH मध्ये 1 आणि CH4 मध्ये किती बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत? 4 बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत. मग याच्यावरून त्या इलेमेंटची बॅलन्सी, X म्हणजे काय आहे? इलेमेंट. आता इथं इलेमेंट कोणता आहे? X म्हणजे काय आहे? पहिल्या ह्याच्यामध्ये क्लोरीन, त्याची बॅलन्सी 1. इथं आहे ऑक्सिजन, त्याची बॅलन्सी 2. इथं आहे सल्फर आणि सल्फर, इथं बॉन्ड्स 2 फॉर्म होतात म्हणून सल्फरची बॅलन्सी आहे 2. त्याच्यानंतर नायट्रोजन 3 बॉन्ड्स फॉर्म करतं म्हणून नायट्रोजनची बॅलन्सी काय आहे? 3. त्याच्यानंतर ब्रोमिन बरोबर हायड्रोजन, म्हणजे ब्रोमिन हायड्रोजन बरोबर 1 बॉन्ड तयार करतो म्हणून त्याची बॅलन्सी ब्रोमिनची किती असणार आहे? 1. ह्या कुणाच्या बॅलन्सीज आहेत? तर ही क्लोरीनची बॅलन्सी आहे, ऑक्सिजनची बॅलन्सी, सल्फरची बॅलन्सी, नायट्रोजनची बॅलन्सी, ब्रोमिनची बॅलन्सी, आयोडीनची बॅलन्सी 1, सोडियमची बॅलन्सी 1 आणि इथे कार्बनची बॅलन्सी 4. कळलेलं आहे? मग आता इथं बॅलन्सी. आता बॅलन्सी म्हणजे काय असणार आहे? तर बॅलन्सीची डेफिनेशन काय आहे? तर कंबायनिंग पॉवर ऑफ एन इलेमेंट, ॲटम ऑफ एन इलेमेंट विथ अदर ॲटम्स, त्याला म्हटलेलं आहे बॅलन्सी. द बॅलन्सीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स कॅन बी डिड्युस्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड. आपल्याला जर बॅलन्सीज माहिती असतील तर आपल्याला केमिकल फॉर्म्युला करेक्ट लिहायला येतो. म्हणजे जे कंपाऊंड्स एकत्र येणार आहेत आणि एक केमिकल प्रॉडक्ट फॉर्म करणार आहेत, नवीन केमिकल कंपाऊंड फॉर्म करतो, त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला लिहिताना आपल्याला त्याचे कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट माहिती असतील आणि त्या कॉन्स्टिट्युएंट इलेमेंटची बॅलन्सी माहिती असेल तर त्यांचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायला येतो. म्हणून इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. कुठला बघायचा आहे? तर कार्बन आणि ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजनमुळं फॉर्म होणारा कंपाऊंड कोणता आहे? तर कार्बन डायऑक्साईड. फॉर्म होणारा कंपाऊंड कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. आणि त्याची व्हॅलन्सी, आता कार्बन आणि ऑक्सिजन त्यांच्या व्हॅलन्सीज, कार्बनचा सिम्बॉल लिहिला, ऑक्सिजनचा सिम्बॉल लिहिला. कार्बनची व्हॅलन्सी आहे 4, ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2. मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि हा 2 कुठे येणार आहे? Cच्या पायामध्ये येणार आहे आणि हा 4 कुठं जाणार आहे? Oच्या पायामध्ये जाणार आहे म्हणून C2O4. आता 2 आणि 4 यांची LCM घेतलं किंवा 2 आणि 4 यांचा रेशिओ घेतला, 2 डिवायडेड बाय 4 जर केलं तर किती येणार आहे? 1/2. म्हणून कार्बनला काय येणार आहे? 1 नंबर, आणखीन ऑक्सिजनला काय येणार आहे? 2 म्हणून CO2. बघा हे, टू फाइंड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, द नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स इन द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला शुड बी द स्मॉलेस्ट पॉसिबल होल नंबर. हा 2/4 आहे, ह्याचा रिड्युस्ड फॉर्म काय येणार आहे? 1/2. फॉर गेटिंग दिस डिवाइड द फॉर्म्युला ऑब्टेन्ड इन स्टेप 4 बाय अ सुटेबल नंबर. कशानं डिवाइड केलं ह्याला? 2 न डिवाइड केलं तर काय मिळणार आहे तुम्हाला? फायनली द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑब्टेन्ड बाय डिवाइडिंग 2 इज CO2. कळलेलं आहे? आता त्याच्यानंतर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. इथं कार्बन आणि हायड्रोजन यांचं काय होणार आहे? कंपाऊंड फॉर्म झाला तर इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायला सांगितलंय. कार्बनची व्हॅलन्सी आहे 4, हायड्रोजनची आहे 1. म्हणून कोणता कंपाऊंड फॉर्म होणार आहे? त्या कंपाऊंडचं नेम काय असणार आहे? CH4 मिथेन. काय असणार आहे तो? CH4 मिथेन. आता नायट्रोजन आणि हायड्रोजन, नायट्रोजनची व्हॅलन्सी 3, हायड्रोजनची व्हॅलन्सी 1. म्हणून फॉर्म्युला काय आहे कंपाऊंडचा? NH3. बघा, नायट्रोजनची व्हॅलन्सी ही दुसरा ॲटम हायड्रोजनच्या पुढे पायात जाणार आहे आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी नायट्रोजनच्या पायामध्ये येणार आहे. नंबर कोणताच नाही म्हणजे काय असतो? 1. याच्यावरून हे ऑब्झर्व केलं की कळतं हायड्रोजनची व्हॅलन्सी ही कार्बनच्या पुढे आणि तो नंबर नसेल तर काय असणार आहे ती व्हॅलन्सी? 1. त्याच्यानंतर आता इथं बघा, आयर्न आणखीन सल्फर. आयर्नची व्हॅलन्सी आहे 2, सल्फरची पण व्हॅलन्सी काय आहे? 2. मग इथं या फॉर्म मध्ये काय येणार आहे? Fe2S2. आता हे सिंपल फॉर्म करायचं आहे, 2/2
ह्याच्यातून कॉमन फॅक्टर डिव्हाइड केला 2 तर काय मिळणार आहे तुम्हाला 1/1 म्हणून ह्याचा फॉर्म्युला काय येणार आहे FeS काय येणार आहे त्याचा फॉर्म्युला FeS आता याच्यावरून Fe ची व्हॅलन्सी आणि सल्फरची व्हॅलन्सी सेम आहे आणि ती किती आहे 2 त्याच्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजन कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे आणि म्हणून कोणता कंपाऊंड फॉर्म होणार आहे सी पहिल्यांदा तुम्ही जर लिहिलं पहिल्यांदा या फॉर्म मध्ये लिहिणार C2O4 आणि डिव्हाइड केल्यानंतर 2 आणि 4 ला 2 न डिव्हाइड केलं तर तुम्हाला कंपाऊंडचा फॉर्म्युला काय येणार आहे CO2 लक्षात आलेलं आहे आता अशा प्रकारे तुम्हाला इथं हेच इथं दिलेलं आहे आणि ह्याच्यावरनं आता आपल्याला सायन्सचा ब्रिज कोर्स सुद्धा इंग्लिश मध्ये अवेलेबल झालेला आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बघून तुम्हाला मी ते पण देते आणि ते बघून तुम्हाला हे लिहायला येणार आहे मग आज आपण काय बघितलेलं आहे तर मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलन्सी हा पार्ट बघितलेला आहे इथं जे आता आपण सगळं बघितलं तेच इथं दिलेलं आहे आता इथं तुम्हाला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत तर रेणूसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या कुठलं दिलेलं आहे सोडियम सल्फेट आता सोडियम सल्फेट याच्यामध्ये सोडियम सल्फेट हे फॉर्म करण्यासाठी सोडियम आणखीन सल्फेट हा रॅडिकल असतो त्याच्यानंतर पोटॅशियम नायट्रेट कॅल्शियम ऑक्साइड आता हे कॅल्शियम ऑक्साइड कॅल्शियम त्याचा फॉर्म्युला काय असतो कॅल्शियमचा Ca ऑक्सिजनचा O कॅल्शियमची व्हॅलन्सी 2 ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 म्हणून हे काय करणार तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करणार ते केल्यावरती तुमचा काय येणार आहे केमिकल फॉर्म्युला Ca2O2 मग तुम्ही त्याला 2 न डिव्हाइड केलं तर काय येणार आहे CaO हा झाला कॅल्शियम ऑक्साइडचा फॉर्म्युला आता ह्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट हा रॅडिकल आहे एकच ऍटम नाहीये तो अनेक ऍटम्स एकत्र ग्रुप ऑफ ऍटम्स येणार आहे मग त्याच्यावरती व्हॅलन्सी किती असते सल्फेट म्हणजे असणार आहे SO4 काय असणार आहे त्याचा फॉर्म्युला SO4 आणि सोडियम म्हणजे Na आता सोडियमची व्हॅलन्सी असते 1 आणि SO4 ची व्हॅलन्सी त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज हा रॅडिकल येतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो -1 आणि ह्यांचं कसं करायचं हे मी तुम्हाला नंतर देते आता त्याच्यानंतर इथं कार्बनची संयुजा 4 आहे आणि ऑक्सिजनची 2 आहे कार्बन डायऑक्साइड हे संयुगाचे रेणूसूत्र लिहा तुम्हाला इथं व्हॅलन्सी दिली आहे जसं ह्या स्टेप्स आहेत कार्बनची व्हॅलन्सी 4 ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आणि काय फॉर्म केलं कार्बन डायऑक्साइडचं फॉर्म्युला लिहा हा येणार आहे कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला ते इथं तुम्हाला लिहायचं आहे लक्षात आलेलं आहे ह्याच्यात वरत तर आता जे काय झालेलं आहे ते व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहा मी तुम्हाला तो पाठवते आणि मग तुम्ही ते व्यवस्थित पहिल्यांदा त्याची माहिती पण लिहायची आहे डेफिनेशन्स लिहायचे आहेत आणखीन मग एक्सरसाइज कडे जायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला सायन्स 1 ची जी मी टेस्ट काल दिलेली आहे ती सॉल्व्ह करायची आता मी त्याचे आन्सर्स पण सांगितलेले आहेत ती पहिला सॉल्व्ह करा ती मला पाठवा आणखीन मग तुम्ही पुढचं करा